नमस्कार दर्शकों, स्वागत है आप सभी का एमएच न्यूज 24 में। तो चलिए आज की मुख्य खबर पर। नागपुर हिवाड़ी अधिवेशन में आदित्य ठाकरे ने सरकार पर किया तीखा प्रहार। मीडिया से बात करते हुए उन्होंने मंत्री, उप मुख्यमंत्री, मुख्यमंत्री के हेलीकॉप्टर दौरे पर बड़ा सवाल उठा दिया। उन्होंने आर्थिक स्थिति पर भी सरकार को घेरा। देश में रुपया चलन अपनी सबसे खराब हालत में है। डॉलर के मुकाबले 90 तक पहुंच गया। जहां जहां देश में पर्यावरण बचा है उसे नष्ट करने का ठेका मानो भाजपा ने ले रखा है, ऐसा आदित्य ठाकरे का बयान सामने आया है। पण एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या कानावर आहे की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केला तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगला मिळालेला आहे। आणि उठ सांगितलं बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यातून नाचायला कशाला घाबरतायत? विरोधी पक्ष नेता वरच्या हाऊसमध्ये असेल, खालच्या हाऊसमध्ये असेल, विधानसभेत असेल, विधान परिषदेत असेल, दोन्हीकडे नसताना सरकारला वेगळी कशाची भीती? बरं, असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल। आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात, या अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसाने पेरलेली आहे, सगळं माहिती। पण एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या कानावर येतं की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केला तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे। आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यातून नाचायला लागलं। नेमकं कोणी ह्याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे आदित्यजी काल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजींवर टीका केली होती, उपासात्मक होती की इंडिगो क्रायसिसमध्ये उद्धव ठाकरे, तुम्हाला माहिती असेल की इंडिगो विमानात जात नाही, चार्टर्डनी येतात। आणि आज भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि चित्रा वाघ आणि प्रवीण दरेकर हे चार्टर्ड विमानाने आले, ते ट्विटसुद्धा त्यांनी केलं, मग ते डिलीट करायला लागलं। मला वाटतं काल फडणवीस साहेबांनी जी टीका उद्धव साहेबांवर केलेली आहे, ह्याच्यात 2-3 गोष्टी महत्त्वाच्या पाहण्यासाठी। पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी ही टीका केली, जे इंडिगोचे पूर्ण घोळ झालेला आहे, तिकडच्या सगळ्या पॅसेंजर्सची थट्ट उडवण्यासाठी केली का, त्याच्यावर लक्ष विचलित करण्यासाठी केली का, केंद्र सरकार किंवा भाजपचं केंद्र सरकारला प्रश्न विचारू नये म्हणून केली का, हा सगळं एक वेगळी गोष्ट झाली। पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेननी आले, त्यांचं विमान 2दा मुंबईला गेलं, इतर मंत्र्यांना आणलं, दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेननी आले। आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेननी आले। पण ह्याहूनही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, विधानसभेच्या प्रचाराचं तर वेगळंच, आत्ता सगळ्याच्या नगरपंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहे, तेव्हा एक मुख्यमंत्री आणि 2 इल्लिगल उपमुख्यमंत्री, म्हणजे पद ग्राह्य पकडू शकत नाही, हे कुठच्या हेलिकॉप्टरनी फिरतात, की इंडिगोनी फिरतात, स्पाइस जेटनी फिरतात, एसटी पकडून फिरतात, गाडीने तरी फिरतात का? एक उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत, त्यांच्या गावी जायला रस्ते नाही आहेत, 2-2 हेलिकॉप्टर जातात। तसंच पाहायला गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हे हेलिकॉप्टर घेऊन मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री फिरत आहेत, त्या हेलिकॉप्टरमधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिधा वाटला जातो हे देखील आम्हाला कळावं। कारण आम्ही ज्या विमानातून आलो, आमच्या बॅगा तशा काही एवढ्या मोठ्या नव्हत्या। हे प्रचारात 3 तासासाठी तिथे जातात, 20 मिनिटासाठी जातात, पण आनंदाचा शिधा ह्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात, हा कुठचा वाटप नेमका होतो? आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये 2014च्या आधी किती वेगळे एअरलाईन होते बघा, आणि नंतर 14 नंतर हे एअरलाईन मारत मोनोपली झाली, आणि केंद्र सरकारचं देखील हे एअरलाईन ऐकत नाही, अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं आहे। नुसतं एका मंत्र्याला नाही, पण केंद्र सरकार नेमकं काय करतंय याच्यावर प्रश्न आहे। रुपये बघा पडलेला आहे, 90च्या पुढे गेलेला आहे। एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची। तसं पाहायला गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत। परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी, त्यांना उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता, आता आल्यानंतर, म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवला आहे कर्जमुक्तीला जी काही मदत असेल ती। म्हणजे एका बाजूला साफ लोकांबरोबर खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला थट्टा करून लोकांचे लक्ष विचलित करायचं ही त्यांची प्रवृत्ती। या 22 आमदारांमध्ये काही मंत्र्यांचा समावेश आहे का?
सर या 22 आमदारांमध्ये काही मंत्र्यांचा समावेश आहे का? आदित्यजी, या 22 आमदारांचा आपण उल्लेख केला. काय काय बघा, याच्यात गैरसमज म्हणजे तपोवन नाशिकमध्ये, मग आत्ता मी ऐकलं ठाण्यामध्ये 700 झाडं ते मेंटल हॉस्पिटल आहे तिथे, परत मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क, हे देखील त्यांनी आता तिथे मंत्र्यांचे बंगले आहेत. मला माहिती आहे येऊरमध्ये कोणाचे बंगले आहेत, ते छाटायला जाणार, तिचं वेगळं एक प्लॅन बनवतात. तसंच पाहिलं तर आपल्या नागपूरमध्ये इथे अजनी वन ते देखील मारायला चालले होते. मी मंत्री असताना ते थांबवलं होतं, तरी भाजपचे लोक ते कापायला मागेच आहेत. अरावली जी राजस्थान, गुजरात, हरियाणामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी या देशभरामध्ये आपण पाहतो जिथे जिथे पर्यावरण काहीतरी वाचलेलं आहे तिथे ते पर्यावरण नष्ट कसं करायचं हे भाजपला बरोबर माहिती आहे. मग हायवे, बोगदे वगैरे विकासाच्या नावाखाली विनाश कसा करायचा हे माहिती आहे. तसंच पाहायला गेलं तर ताडोबा अंधारीच्या मध्ये जे कॉरिडॉर आहे तिथे मायनिंग आम्ही बंद केलं होतं. मायनिंग कशाला सुरू करता तुम्ही तिथे? मेळघाटची वाट लावायचं कशाला हात घालताय? वेस्टर्न घाट्समध्ये सह्याद्री जो आपला पूर्ण पर्वतमाळा आहे तिथे देखील याला मायनिंग सुरू करायचं आहे. एकंदर कुठेही पर्यावरण चांगलं ठेवायचंच नाही, जगू शकतच नाही कोणी, अशी परिस्थिती करून ठेवली. 22 आमदारांमध्ये ज्या 22 आमदारांचा आपण उल्लेख केलेला आहे किंवा त्यामध्ये काही मंत्री आहेत, त्यांना नेमकं कोण लीड करता आहे? बघा, आता 22 आमदारांमध्ये मी असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा, त्यांचे काय उद्योग धंदे चालतात हे मला माहिती. विश्व हिंदू परिषदेला सायनमध्ये 2 एकर जमीन, विश्व हिंदू परिषदेला पण त्याच्यात अनियमितता आहे का, घोटाळा आहे का, असं सांगा. सर, कल एकनाथ शिंदे जी का कहना है कि विरोधी पक्ष स्पीड ब्रेकर का काम कर रहा है, हमारा पैर एक्सीलरेटर पे रहना है, उसके बाद भी प्रोजेक्ट्स की धीमी गति क्यों है? बिल्कुल, क्योंकि एक पैर एक्सीलरेटर पे रहता है लेकिन आपके पैसों पे रहते हैं, रास्ते पे नहीं रहते, इसलिए तो हमें स्पीड ब्रेकर गतिरोधक बनना जरूरी होता है. आता तुम्ही टोलवाटोलीचा विषय घेतला आहे, पण यांचं जे टोलवाटोलवी चालते ते थांबवण्यासाठी त्यांना आम्ही थांबू अशी किती वाटतं? दिवाळी अधिवेशन 2 महिन्यांचं घेण्यात यावं असं नाना पटोलेंनी मागणी केली आणि भास्कर जाधवांनी त्याला दुजोरा दिला आहे, पण अध्यक्षांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी याकडे पाठ फिरवली. हो, कारण संगीत झालं तर हिवाळी अधिवेशन जेव्हा होईल, पण गंमत जरी बाजूला ठेवली तरी एक महत्त्वाचं आहे, जे आज सगळी चर्चा होते कारण टीसीच्या चर्चा बाहेर पडत आहे, बरोबर आहे. तरी हे आपण पाहतोय म्हणतात 7 दिवसाचं चर्चा आहे, 5 दिवसापूर्वी. तसं पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठं जे काही कामकाज आहे ते सप्लिमेंटरी पण नेमकं काय नक्की चर्चेमध्ये आहे? कुठेतरी काही पॉलिसी चर्चा आणणार आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यावर चर्चा होणार आहे, काय मदत केली त्याच्यावर चर्चा होणार आहे, शहराचं जे आपण पाहतोय सगळी वाट लागत चालली त्याच्यावर काही चर्चा होणार आहे, अजनीवन असेल, तपोवन असेल, पुण्यातलं रिव्हरफ्रंटचा पूर्ण विनाश करण्याचा प्रयत्न असेल त्याच्यावर चर्चा होणार आहे. बिलकुल नाही, कुठेही गमत नाही आहे. आम्ही जे नाव पहिले सुचवलेलं आहे तेच आहे. ती अफवा जसं मी सांगितलं एका गटातल्या 2 लोकांनी केलेली आहे सकाळी आणि ते त्यांनी चाललेली अफवांवर विश्वास ठेवू नका, हा सोर्स चुकीचा आहे. पण ह्याच्यावर विश्वास ठेवा की त्या गटातले 22 लोक उडी मारायच्या तयारी. बघा, मी त्यांच्या अंतर्गत विषयावर बोलणार नाही, पण शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकच आहे. बाकीचा मिंदे गट पद्धत त्यांना शिवसेना बोलली होती, त्यांनी सगळं चोरलेलं. काय सांगेल म्हणजे ह्यांनी आता जाऊन शेतकऱ्यांमध्ये बोललं पाहिजे की जे त्यांनी निवडणुकीच्या आधी वचनं दिली होती तरी पूर्ण करणार. आपल्याला आठवत असेल इकडच्याच अधिवेशनात उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्या कुठेही निवडणुका समोर नजरेत नसताना देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती ही जाहीर केली होती. कर्जमाफी पण आम्ही बोलत नाही, मुक्त बोलतो आम्ही, माफ गुन्हेगाराला करतो. पण हेच सरकार, भाजपचं सरकार आणि सोबत 2 जे गट आले ते आता थट्टा उडत शेतकऱ्यांच्या सगळ्यांना. धन्यवाद. बरोबर.